आपण पुन्हा आज एकदा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येते. आपण आहोत रायगड हॉस्पिटलमध्ये आणि आपल्यासमोर रेखा मानकामे आपल्याकडे पेशंट आहेत, ज्या आपल्याकडे जवळजवळ 3 महिने झाले रुग्णालयात दाखल आहेत. त्याच्यामागचं नेमकं कारण काय आणि आता आज त्या घरी जात आहेत. आज ज्या घरी जाणार आहे त्यामध्ये कशा पद्धतीने बदल झाले ते सगळं आपण त्यांच्या नातेवाईकांकडून जाणून घेऊया. नमस्कार दादा, तुम्ही राहायला कुठे आहात? मी बदलापूरला राहतो, पण माझी बहीण वारासाठी. ज्या वेळेला इकडे आणलं त्यावेळेची परिस्थिती काय होती आणि हॉस्पिटलविषयी तुम्हाला कोण सांगितलं? हां, ज्या वेळेला तुम्ही इथे आलात त्यावेळेला नेमकी परिस्थिती रुग्णाची काय होती आणि तुम्हाला हॉस्पिटलविषयी कोण सांगितलं? हॉस्पिटलविषयी माहिती आमचे एक नातेवाईक आहे, त्याचे भाऊ, त्यांनी मला एक कल्पना दिली. पेशंटची त्यांना माहिती दिली, पेशंटची कंडिशन आता अशा पोझिशनमध्ये त्याच्याबद्दल पेशंटला तुम्ही घेऊन पेशंटला आहे. आणि पेशंटची परिस्थिती बघा तर पेशंटची घरची परिस्थिती अशी होती का पेशंटला शरीरामध्ये अशी उभे राहण्याची शक्ती नव्हती. स्वतःच्या पायावरती जाऊ शकत नाही. भाऊजींनी आमचे भाऊ त्यांनी सांगितलं आपण पूर्ण प्रयत्न करून हॉस्पिटलमध्ये आपण पण मग आज ज्या वेळेला अगदी त्या बऱ्यामध्ये चालल्या आहेत, म्हणजे जसं त्यांच्यावरती त्यांना फिजिओथेरपी आपल्याकडे देत होतं आपल्याकडच्या डॉक्टरांनी, इथल्या डॉक्टरांविषयी काय सांगाल? त्यांनी आतापर्यंत कशा पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन केलं? आत्तापर्यंत डॉक्टरांची नर्स असो, स्टाफ असो, पूर्ण चांगलं सहकार्य केलं. त्यांनी चांगलं आपल्याला मार्गदर्शन पण केलं आणि पेशंटची बरीच त्यांनी सेवा केली. मग ते घरच्यासाठी मी काळजी घेतो. खरी गोष्ट आहे, कारण 3 महिने ज्या वेळेला एखादा रुग्ण एकाच ठिकाणी असतो त्यामुळे त्याला बेडसोर होण्याचा जास्त संभव असतो. पण या 3 महिन्यामध्ये रुग्णाला एकदाही बेडसोर वगैरे झालेला नाही. यावरनं आपल्याला कळतं आहे की हॉस्पिटलचा स्टाफ किंवा हॉस्पिटल एखाद्या रुग्णाची कशा पद्धतीने काळजी घेत आहे आणि हेच रायगड हॉस्पिटलचं सगळ्यात मोठं यश आहे असं मला वाटतं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक बघणाऱ्या प्रत्येकाने त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते घेऊन आमच्या हॉस्पिटलला या, आपल्या इथल्या डॉक्टरांशी बोला. कारण 10 रुपयाच्या टेस्ट पेपरवरती अगदी सर्वोत्तम काळजी हे फक्त रायगड हॉस्पिटलच घेऊ शकतं, हे मात्र मी अभिमानाने सांगते.